चला बऱ्याच दिवसानंतर आपली बागमध्ये फेरफटका करूया. संडे गार्डन ओव्हरव्ह्यूमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. हे बघा मलबेरीचा प्लांट मला कंटिन्यू असे फ्रूट देत आहे. ग्रीन वर येत आहे आणि रेड झाले, ब्लॅक झाले की मस्त खायला. मागे मधुकामिनी आहे आणि इथं चिकूचा प्लांट आहे, केळीचे प्लांट आहे आणि हे सर्व आता या भिंतीजवळ असे ठेवलेले आहे. पेरूचे झाडाला बघा किती फुलं आले आहे, पण फळ लागते का नाही बघूया आता, कारण आता उन्हाळा आणि खूप गरमीचा टाईम येणार आहे. थोडा झाडांसाठी मुश्किल टाईम म्हणायला हरकत नाही. हे बघा आता आपले आहे ड्रॅगन फ्रूट आणि भिंतीला बघा खूप छान असे त्याच्या मुड्या लागतात ना, तर छान त्याची ग्रोथ होते. आणि इथे आपलं अपराजिताचे न लावता निघालेले भरपूर वेल असे आहे. इथे बघा खूप सुंदर दिसतात हे रंगीत पानावाले. आणि आपल्या पपईच्या झाडाने यावर्षी मला खूप खुश केलेलं आहे. भरपूर कंटिन्यू पपया मिळाले आहे. हे सगळे आपल्या रिपोर्टिंगचे झाड आहे. आणि इथं बघा आपण एअर लेअरिंगपासून केलेल्या लिंबूच्या झाडाला डायरेक्ट फुलं आणि फळं यायला लागले. बघा किती लवकर येते ना जेव्हा आपण एकाच झाडापासून एअर लेअरिंग करून दुसरं झाड तयार करतो तर. आणि इथे बघा चिकूचा हा मिशीवरून आणलेला प्लांट यालाही बघा नवीन पानं येत असेल, छोट्या छोट्या कळ्यासुद्धा आल्या, फुलं येत आहे. आणि इथे आपले गुलाब आहे गावरानी. अपराजिता तर या अपराजिताला इतके जास्त फुलं येत राहतात ना, आता सुरुवात झाली तर पावसाळ्यात तर भरपूरच येतात. आणि बघा वॉटर लिलीचे बल्ब छोटे छोटे लावले होते ना, सगळ्यांना नवीन पानं वर आलेले आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. सगळेच पानं आता वर यायला लागले. आता कोणते रंग आहेत हळूहळू कळेल जेव्हा त्याला फुलं येतील. पण ग्रोथ तर चांगली आलेली आहे, म्हणजे सुरुवात झालेली आहे. सगळ्यांना छोटे छोटे पानं यायला सुरुवात झालेली आहे. कुठे कुठे बघा 3-3 लावले, कुठे 2 लावले, कारण नंतर थोडे मोठे झाल्यावर आहे ना वेगळे करू शकते मी, त्याच्यामुळं जास्त होते म्हणून मी असे लावलेले. आणि इथे पण आलेले आहे, तेच मी बघत होती. अशा पद्धतीने वॉटर लिलीची आता ग्रोथ व्हायला सुरुवात होते. ते पण पावसाळ्यापर्यंत खूप फुलं देतात. आणि इथे बघा आता आपले कलांचू, किती दिवस हे प्लांटवर फुलं राहतात. मला खूप आवडले आहे कलांचूचे प्लांट. आणि आता याच्यावरच लवकर काम करावं लागेल पुढच्या वर्षी वाचवण्यासाठी. उन्हाळ्यात कसं वाचवायचं ह्या सर्व गोष्टी. इथे बघा इथे पण बरेच आपले झाडं लावलेले आहे. पटापट दाखवून देते मी तुम्हाला आपली बाग कशी दिसते. तर थोडी जागा बदल केलेली आहे झाडांची. हे बघा हे तेच आहे, मी जास्वंदाचं झाड रिपोर्टिंग केलं होतं, सर्वात हेल्दी दिसत आहे. याचा व्हिडिओसुद्धा तुम्ही बघितला नसेल तर बघून घ्या. आणि इथं बघा सगळे असे ठेवलेले आहे ना. आणि तुम्हाला या फुलाचं नाव माहीत असेल तर नक्की सांगा. मला तर या फुलाचं नाव माहीत नाही आहे. बघा अशा पद्धतीने थोडं वेगळं वाटलं मला. आणि मिरचीचे झाडंही न लावताच निघालेलं आहे. काही टोमॅटोचाला तोडून घेऊया लाल झालेले, कारण टोमॅटोच्या प्लांटवर जेव्हा असे टोमॅटो लाल होते ना, त्याची चव खूप जास्त वाढते. हे गावरानी गोल टमाटे राहते ना, खूप छान लागतात चवीला. इथे एक ब्रोकली अशीच राहिली तर राहू दिलेली आहे. पण कांद्याचं बी मात्र यावर्षी खूप मिळणार आहे मला, कारण दरवर्षी प्रमाणात आहे ना, यावर्षी भरपूर कांद्याचं बी तयार झालेलं आहे. मला वाटते पॉलिनेटरची संख्या बागेमध्ये वाढली असेल म्हणून इतकं बी तयार झालेलं आहे. इथेच नाही तर कॅरीमध्ये सुद्धा तयार झालेलं आहे. हा जास्वंद बघा, आता उन्हाळ्यात एक समस्या येणार आहे मेलीबगची जास्वंदावर, गरमीमध्ये जास्त येते ते. आणि आता बघा इथलं तर मी लगेच दिसलं ना, आता तोडूनच टाकणार आहे आणि बाकी हे स्प्रे करून, कारण इथे 2-3 कडे आलेले आहे. इथे पण कडी येणार आहे, पण मी इथलं काढून घेते. कडीची आशा केली तर हे झाड भरपूर कीड वाढणार आहे. आणि लगेच असं केलं ना, बघा इथे पण दिसते बघा पांढऱ्या कलरचा असा किडा राहते तो. आणि हळूहळू जास्त वाढले ना मग खूप प्रॉब्लेम होते. अशा पद्धतीने बरेच झाडं बागेमध्ये न लावताच निघत असतात. हे मिरचीचं झाड, याला पण मिरची पण यायला लागली बघा. इथं पण कांद्याचं बी तयार झालं. हा आहे लिंबूचं झाड रिपोर्टिंगचा व्हिडिओ आहे याचा. तुम्हाला कशी वाटली बाग नक्की सांगा. छोटासा व्हिडिओ देण्याचा प्रयत्न केला. धन्यवाद.